जर तुम्ही वर्कआउटच्या आधी आणि नंतर या दोन गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर हवा तसा रिझल्ट मिळत नाही. त्या दोन गोष्टी म्हणजे प्री वर्कआउट मील आणि पोस्ट वर्कआउट मील आणि त्यांची योग्य टायमिंग. जर तुम्ही सकाळी वर्कआउट करत असाल तर वेळ कमी असतो, त्यामुळे वर्कआउटच्या साधारण 45 मिनिट आधी असे काप्स घ्यावेत जे पटकन पचतात. उदाहरण, केळी, सफरचंद. थोड्या प्रोटीनसाठी तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकता आणि एक्स्ट्रा एनर्जी व फोकससाठी ब्लॅक कॉफी खूप चांगली असते. जर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी वर्कआउट करत असाल तर वेळ भरपूर मिळतो. अशा वेळी वर्कआउटच्या 1.5 ते 2 तास आधी एक बॅलन्स मील घ्या. त्यात काप्स म्हणून भाकरी, चपाती, भात किंवा बटाटा आणि प्रोटीन म्हणून चिकन, पनीर, अंडी किंवा टोफू असणं गरजेचं आहे. प्री वर्कआउट मीलमध्ये फॅट्स आणि फायबर थोडे कमी ठेवावेत. आता पोस्ट वर्कआउट मील बद्दल बोलायचं झालं तर वर्कआउट नंतर 1 ते 1.5 तासाच्या आत काप्स आणि प्रोटीन घेणं खूप महत्वाचं आहे. काप्ससाठी फळं, भात किंवा ओट्स आणि प्रोटीनसाठी वे आयसोलेट, अंडी किंवा चिकन घ्या. पोस्ट वर्कआउटमध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर सुद्धा नक्की घ्यावेत जेणेकरून रिकव्हरी चांगली होईल.